आज दोडामार्गमध्ये महायुती म्हणून आपण निवडणूक लढवत असताना भाजपचे जिल्हाध्यक्ष, महायुतीचे वरिष्ठ नेते, पालकमंत्री साहेब आदरणीय राणे साहेब, आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, महायुतीच्या सर्वच नेत्यांनी, दीपकभाई म्हणा, निलेश राणे साहेब, या सर्वच महायुतीच्या नेत्यांनी दोडामार्गमध्ये जागा वाटपाचा एक फॉर्म्युला ठरवला होता. त्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार दोडामार्गमध्ये माटणे जिल्हा परिषद आणि सातेली मिरची जिल्हा परिषद ही भाजपला आली. मणेरी जिल्हा परिषद ही शिंदे गट यांना गेलेली आहे. त्यानुसार आम्ही दोन महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही सगळीकडे फॉर्म भरलेले आहेत आणि जे उमेदवार आमच्या नेत्यांनी ठरवलेले आहेत त्यांना एबी फॉर्म देऊन सर्वांचे फॉर्म भरलेले आहेत. आम्ही ही येणारी निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती लढवत आहोत. या निवडणुकीत आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, आदरणीय पालकमंत्री साहेब, ज्येष्ठ नेते आमचे भाजपचे राणे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सगळी निवडणूक लढवत आहोत. आज मी माटणे जिल्हा परिषदमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून जिल्हा परिषद सदस्यासाठी फॉर्म भरलेला आहे. मला पक्षाने जो आदेश दिला त्या पक्षाच्या आदेशानुसार मी आज इथे माझा फॉर्म भरलेला आहे. माटणे मतदारसंघामधून 2 वेळा निवडून आलेले राजन म्हापसेकर यावेळी आता बोलताना भावूक झाले. या संदर्भात आपण काय म्हणतो? म्हापसेकर साहेब एक खूप मोठे नेते आहेत. त्यांनी खरोखर खूप वर्ष भाजपचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. भारतीय जनता पक्ष तळागाळात रुजवलेला आहे. थोडंसं आज त्यांना संधी नाही भेटल्यामुळे थोडंसं ते भावनिक झाले असतील, पण नक्कीच ते वरिष्ठ त्यांची समजूत काढतील आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष या दोडामार्गमध्ये 1 नंबरचा असेल असं मी तुम्हाला सांगतो. तुमचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या अनेक लोकांनी माटणे म्हणा, त्याच्यानंतर मणेरी आणि कोना, सातेरी बेडशी या ठिकाणी अनेककडे तुमच्या उमेदवाराच्या विरोधात अर्ज दाखल केलेले आहेत. तर अशा वेळी तुम्ही युती म्हणून काय भूमिका घ्याल? काय की निवडणूक म्हटली की कार्यकर्त्यामध्ये उत्साह असतो, प्रत्येकाला इच्छा आकांक्षा असते निवडणूक लढवण्याची. पण युती झाल्यानंतर काही फॉर्म्युले करतात, काही जागा मित्रपक्षाच्या वाट्याला येतात, काही आमच्या पक्षाच्या वाट्याला येतात. त्यामध्ये काही नाराज लोक असतील, त्याने फॉर्म भरलेले असतील, पण वरिष्ठ नेते त्यांची लवकरच समजूत करून तेही मागे घेतले जातील. महायुती आणि महाविकास आघाडीबरोबर दोडामार्गात 3री आघाडी स्थापन होण्याची चर्चा होती. मग एकनाथ नाडकर्णी बोलताना म्हणाले की हीच ती आघाडी असं त्यांनी घोषित केलं. या संदर्भात आपण